नमस्कार मित्रांनो. तर अशा प्रकारची गणिते परीक्षेमध्ये नेहमी विचारली जातात आणि मुलं कन्फ्यूज होतात, की आता काय करावं? एवढं मोठं कॅल्क्युलेशन करायला लागेल. तर एवढं मोठं कॅल्क्युलेशन करायची काहीच गरज नाही. आपण एका सोप्या ट्रिकमध्ये हे गणित सोडवणार आहोत. तर यासाठी पहिली कंडिशन अशी आहे, की दशांश चिन्हानंतर संख्या क्रमवारपणे आलेल्या पाहिजे. म्हणजे 3 पहिल्यांदा 1 वेळेस आलेला आहे, मग 2 वेळा, मग 3 वेळा, मग 4 वेळा, मग 5 वेळा. जेव्हा अशा प्रकारची मांडणी आली असेल, तेव्हा काय करायचं सिंपल फक्त शेवटची संख्या बघायची आणि तिथे पाहायचं दशांश चिन्हानंतर संख्या किती वेळा रिपीट झालेली. तर इथे आपण पाहूया 1, 2, 3, 4, 5. 3 5 वेळा रिपीट झालेलं आहे. तर 3चा पाढा आपण आता 5 पर्यंत म्हणूया. 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 12शी 2 हातच्याला 1 आणि 3 पाची 15, 15 1 16 आणि शेवटच्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर 3, 1, 2, 3, 4, 5 वेळा आलेला आहे. म्हणून इथे 5 दशांश चिन्हानंतर 5 संख्या आल्या पाहिजेत. 1, 2, 3, 4, 5. तर इथे आपलं दशांश चिन्ह येईल आणि हे होईल आपलं उत्तर. अशाच प्रकारे आपण हे गणित सोडवूया. इथे 6 शेवटच्या याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर 4 वेळा आलेला आहे. तर 6चा पाढा आपण 4 पर्यंत म्हणूया. 6 एके 6, 6 दुने 12, हातच्याला 1, 6 त्रिक 18, हातच्याचं 1, 19 झाले. 19चे 9 राहिले, पुन्हा एकदा हातच्याला 1 गेला. 6 चोक 24, अधिक 1 25 आणि दशांश चिन्हानंतर शेवटच्या संख्येत 6 4 वेळा आलेले आहे. त्यामुळे इथे 1, 2, 3, 4. 4 संख्येनंतर दशांश चिन्ह येईल आणि उत्तर येईल 2.5926. तर अशाच प्रकारे तुम्ही हे गणित सोडून याचं उत्तर कमेंटमध्ये लिहू शकता. धन्यवाद.